वाटत नसला तरी मी स्पष्ट मान्य करतो, माझा थेट आरोप आहे पूर्णवादी बँकेवर फुटाण्यासारखे कर्ज तुम्ही वाटले. चुकत आहे ना ते 100%. आता हे कर्ज आपण हे सगळं घेऊन तुम्ही त्याच्यावर हात मारा, माझं काही म्हणणं नाही, तो तुमचा अधिकार आहे. परंतु असं एकही कर्ज असणार नाही ज्याला कर तारण घेतलं नाही, पेपर वर्क केलं नाही. जालना मर्चंटचं एकही तारण म्हणजे चक्क एकही रुपया एक दाणा तिथं माल नसल्यावर कर्ज दिले 10 कोटी रुपये. कुठे? पूर्णवादी जालना शाखेतून तुमच्या ऐका ना, एकही दाणा नव्हता तिथं, तुम्हाला सुद्धा नव्हता, त्याच्यावर कर्ज 10 कोटी रुपये दिले. अरे तुम्हाला मी तेच सांगतोय, पहिल्यांदा सांगितलं की ह्याच्यामध्ये डॉक्टर जोशींनी जे सांगितलं की आम्हाला फसवलं गेलं, आणि फसवलं कोणी? त्या करंगोळ्यांनी आणि आमच्या ब्रँच मॅनेजर. पुन्हा त्याला प्रतिप्रश्न आहे, जर तुम्हाला असं रस्त्यावर फिरणारा फिरस्ती माणूस जर फसवत असेल 10 कोटी रुपयांना, तुम्ही बँक कशी काय चालवतो तुम्ही? नाही तो ज्या दिवशी लक्षात आलं त्या दिवशी डॉक्टर सुभाष जोशी, आमचे राजेश कुलकर्णी, नंतर राजुरीकर जे असिस्टंट आहेत यांचे सीओचे, हे सगळे तिथे गेले जालन्याला. त्यांनी सगळं पाहिलं, सगळं प्रोसेस. आणि त्यावेळेस जेव्हा पाहिलं तेव्हा असं त्यांनी सांगितलं की हे इथे गोडाऊन आहे. गोडाऊनची किल्ली आम्हाला त्यावेळेस मिळाली नाही, कारण तुमचं सांगणं हे पचन होत नाहीये. तुम्ही जरी त्याला अधिकार दिलेले असले त्या मॅनेजरला, तरी तो तुम्हाला का सांगत नाही किंवा तुम्हाला का कळत नाही? बँका सगळ्या एकामेकाशी जोडलेल्या आहेत. तुमच्या काही 24-25 शाखा आहेत त्या हेड ऑफिसला जोडलेल्या आहेत, आणि तुमच्या मार्च एंडला ते कळलंच पाहिजे होतं. मार्चला तुम्हाला कळलं नाहीये. जेव्हा मराठी महाराष्ट्र बातमी केली त्याच्यानंतर तुम्ही जाऊन पाहिलं की नेमकं काय झालंय. कारण आमच्या लोकांना, ज्या लोकांना आमच्या देवळींनी कर्ज दिलं ते नुसते पेपर्स होते आणि त्यांचा माल इथे नव्हता. ज्यांचा माल होता त्यांनी आमच्याकडे पैसे सुद्धा भरले. मला निश्चित सांगता येईल की साधारण 2 कोटी हे प्रोसेस नंतर रिकव्हरी झाली. त्याचं कारण एकच आहे. मात्र तो तुम्ही अशी नियमावली करत असाल म्हणजे बँक त्यासाठी उभा केली आहे. मला वाटतं आता हे बंद करा. सुरू आहे ते नाही, आता बंद करा, कारण आपण वेगवेगळ्या विषयावर बोलतोय. नाही, हा बँकेच्या संबंधितलाच विषय आहे. ऐका ना, मी आज म्हणजे त्या परिस्थितीत बोलण्याच्या नाही बसलेलो, त्याच्यामुळे म्हणलं की तुम्ही आता बंद करा, आपण तुमचे जे प्रश्न आहेत ते बसून सोडू. नाही, ते प्रश्न ते हितही झाले पाहिजेत, माणसाचे प्रश्न नाही, वैयक्तिक थोडंच येते. नाही, नाटक तर तुम्ही करतच नव्हता. ज्यावेळी बातम्या आल्या पूर्णवादीच्या त्याच्यानंतर सगळी कारवाई तुम्ही सुरू केल्या. माझं स्पष्ट असं म्हणणं आहे की मी कर्ज घेण्यासाठी तुमच्याकडे येतो, माझ्याकडे माल आहे 1 क्विंटल, त्या मालाची पावती घेऊन मी तुमच्याकडे येईल. तुम्ही मॅनेजर आहात, तुम्ही माल आहे का पाहणार आहात, तिथं माल टॅगिंग कराल, माल सील कराल, आणि माल त्याचा इन्शुरन्स आहे का हे पाहणार, आणि त्याच्यानंतर कर्ज मंजुरी फाईल करणार. मात्र कुठल्याही प्रकारचा सुरुवातीपासून माल नसल्याचं तिथं असताना कर्ज मंजुरी केली तर केली, मात्र त्याच्यावर कारवाई सुद्धा नाही. बँकेच्या कुठल्याही वरिष्ठ ज्येष्ठ अधिकाऱ्याचं पदाधिकाऱ्याचं काही लक्ष नाही, संचालक नाही, अध्यक्ष नाही, उपाध्यक्ष नाही, कोणाचंही काही लक्ष नाही. नाही, लक्ष नाही. मला तुम्हाला एकच सांगायचंय, तुम्ही तो ऑडिट वगैरे हा जो विषय आहे ना, आपण वेगळेच बसून सोडू. आता मला त्याच्यात मी असाच बसलेलो आहे, माझ्यावर काही माहिती नाहीये. मी नक्की तुम्हाला त्या बाबतीत सगळं सहकार्य करीन आणि बोलेन. मध्यंतरीच्या मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. पूर्णवादीचा विषय आपण सातत्यानं चांगल्या पद्धतीने हाताळण्याचं काम केलेलं आहे. मराठी महाराष्ट्राचा एकमेव हेतू असा आहे की पूर्णवादीची जी काही स्थापना होती, लोकांच्या सेवा देण्यासाठी, सगळ्या लोकांना समृद्ध करण्यासाठीची ही प्रक्रिया होती. आणि पूर्णवादीची स्थापना परमपूज्य पारनेरकर महाराज यांनी केली होती, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णू महाराज जे आहेत आत्ता, त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालते असं सांगितलं जात आहे. मात्र त्यांच्या नावावर जरी चालत असले तरी आता बँकेमध्ये सगळे व्यवहार व्यवस्थित आहेत का, असे नेहमी प्रश्न त्यांना उपस्थित राहिलेले आहेत. मागच्या जालना शाखेमधून जे काही 10 कोटी रुपयांचं कर्ज देण्यात आलं, त्याला काय नियमावली होती, कुठल्याही प्रकारची नियमावली होती का, विविध प्रश्न आपण उपस्थित केलेले होते. माझ्यासोबत आता डॉक्टर निरंतर सर आहेत, ज्येष्ठ संचालक पूर्णवादी बँकेचे. त्यांच्याकडून मी जाणून घेणार आहे. फार काळ ते बँकेच्या क्षेत्रामध्ये राहिलेले आहेत आणि आत्ताही आहेत. आत्ता त्यांची भूमिका काय आहे आणि ते काय प्रश्नांची उत्तर देतात हे जाणून घेतो. सर, तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्ही दीर्घकाळ बँकिंग क्षेत्रामध्ये राहिलात आणि पूर्णवादी तुमच्या काळामध्ये फार चांगल्या पद्धतीने चालली.
आजची कंडिशन काय आहे, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काही जाणवतंय का, तुम्हाला याबद्दलची काही माहिती आहे का? आता जे काही बँकेचे अध्यक्ष आहेत किंवा संचालक आहेत, ह्यांनी काही गोष्टी केलेल्या आहेत त्या चुकीच्या आहेत असं तुम्हाला वाटतं का? हा, नाही, असं काही नाही वाटत. मी थोडंसं बँकेची हे देतो. 1992 मध्ये मी पूर्णवादी बँकेत काम करायला सुरू केलं जी. आणि 92 पासून त्यावेळेस 1 कोटी आमच्या ठेवी होत्या. आज आम्ही जवळजवळ 900 कोटीला आलोय. जी. तेव्हा ब्रँच नव्हती, आज 25 ब्रँचेस आहेत. प्रयत्नपूर्वक हळूहळू आमच्या आणि दोन्ही माझा व्यवसाय करून मी बँकिंग करत होतो. अर्थात याच्या मागे माझे कर्मचारी माझ्या बरोबर होते आणि आमचे वसंतराव देवधर जी. ते मला मार्गदर्शक होते. आत्ताच गेले ते. सर्व जे काही आत्ता काम चालू आहे, डॉक्टर जोशी, सुभाष जोशी अध्यक्ष आहेत. जी. तर सुभाष जोशींना अध्यक्ष करताना मी काहीतरी विचारपूर्वक याविषयी निर्णय घेतला. जी. कारण आता ज्यावेळेस आमचं इलेक्शन होतं, 2-1 वर्ष अगोदर मला ही प्रोसेस करावी लागली. जी. आणि मी त्यांना तयार केलं. ते तर अगोदर म्हणाले की मला बँकिंग, म्हणलं मला बँकिंग कुठे येत होती? बँकिंग तिथं गेलं की आपण यायला लागतो आणि आपल्याला बँकिंग कमी करावं लागतं. आपल्याला समाजाला पाहावं लागतं. समाजाच्या समस्या सोडवल्या की आपोआप सगळं वाढायला लागतं. जी. पटलं त्यांना आणि स्टार्टेड वर्किंग. गेली 2 वर्ष ते चांगलं काम करतात. माझ्या अपेक्षेसारखं करतायत. याच्यासाठी म्हणतो मी की त्यांची नियमित व्हिजिट असते. आमच्या अध्यक्षांचं जे हे आहे तिथे साधारण आठवड्यातून 3-4 दिवस ते 5 ते 7-7:30 तास बसतात आणि हे काम व्यवस्थित चाललं होतं. आता हा जो काही प्रश्न आलाय त्या प्रश्नाविषयी थोडंसं तुम्हाला कल्पना देतो. काय झालं होतं, एक कर्मचारी देवडे नावाचा, जी. तो आमच्याकडे 1 वर्षापूर्वी आला. हो. तो जालना ब्रँचमध्ये काम करायला लागला. हो. कारण तो प्रॉपर जालन्याचा होता. हो. आणि त्यांनी इतकं सुंदर काम केलं की आम्हाला वाटलं की आपला निर्णय खूप चांगला आहे. आम्ही अशा प्रकारची जी कर्ज कर्मचाऱ्यांना देणं, म्हणजे काय, कर्मचाऱ्यांना म्हणजे ब्रँच मॅनेजरला इतके अधिकार देणं असं प्रोसेसमध्ये नव्हतं. परंतु 6-1 महिन्यापूर्वी आम्ही याविषयी निर्णय घेतला की पर्टिक्युलरली जे वेअरहाऊस आहेत, वेअरहाऊस लोन आपण द्यावं. जी. सुरुवातीला पहिल्या निर्णय झाला 25 लाखाचा. आमचं बोर्ड ऑफ मॅनेजमेंट असतं आणि बोर्ड असतं. चर्चेमध्ये 25 लाखाचं 50 लाख केलं. कारण आमचे जे एक्सपर्ट्स आहेत, म्हणजे आमचे कासट आहेत, हे, तर त्यावेळेस ते म्हणाले की सर 25 लाखाचं काहीच होत नाही. बरं. त्या लोकांना साधारण कमीत कमी 50 लाख लागतात आणि त्यांचं माल असतो आपल्याकडे, आपल्याला काही अडचण नाही, अगेन्स्ट माल देतो वगैरे. त्याच्यामुळे आम्ही ते पूर्ण केलं. ह्या प्रोसेसमध्ये तो असं चाललेलं होतं की तो करत होता काम आणि असं लक्षातही आलं नाही किंवा आमच्याकडे प्रोसेस नाही येते की दर फाईल 50 लाखाची दिले की परत इथे यायची. कारण त्याला अधिकार दिले. जी. आणि त्याचं ऑडिट होतं. ऑडिटमध्ये लक्षात येतं, ऑडिट पाहिल्यावर होतं. तर तो चांगलं काम करत होता असं वाटलं. परंतु साधारण मला वाटतं जुलै-ऑगस्टमध्ये काहीतरी त्याची कामाची पद्धत थोडीशी बदलली. आणि असं लक्षात आलं की तो लवकर हे पाठवतोय. आमच्या पारगावकरांनी, जे सध्या जनरल मॅनेजर आहेत, त्यांनी त्याला म्हणाले पण की तू हे काम चांगलं करतोयस, आपल्याला पाहिजेच आहे, परंतु हे थोडंसं फास्ट होतंय. तर म्हणाले सर मी आता एवढं ते फाईल आहेत ना, त्या तुम्ही म्हणता तसं मी याच्या पुढे करतो, एवढा फाईल करा. ते व्यवस्थित झालं. काहीच लक्षात नाही आलं ते. हे समजा लक्षात यायचं कारण जालना मर्चंट
आणि जालना मर्चंटमध्ये जेव्हा झालं त्यावेळेस एक हे आमच्याकडे लक्षात आलं की अरे आपल्याकडे काहीतरी आहे काय. मग आमच्या सुहास कुलकर्णी आमचे ऑडिटर आहेत, ऑडिटचं काम करतात, ते गेले, त्यांनी इन्स्पेक्शन केलं आणि त्यांच्या लक्षात आलं की काही काही प्रश्न आहेत. मग त्या प्रश्नावर देवळेला आमचं पत्र आहे की ह्या प्रश्नांची सगळी सविस्तर उत्तरं तुम्ही देणे. त्यांनी ते पत्राचं उत्तर पहिल्यांदा टेलिफोनिकली तो म्हणाला की मी देतोय, तुमचं म्हणणं मला माहिती आहे आणि मी करणार आहे. पण त्यांनी जवळजवळ मार्च पर्यंत उत्तर आलं नाही. 5 मार्चला त्याचं उत्तर आलं आणि ते उत्तर काही समाधानकारक नव्हतं. इन द मीन टाइम सगळ्या प्रोसेस आपल्या सुरू झाल्या होत्या आणि ज्या दिवशी लक्षात आलं त्या दिवशी डॉक्टर सुभाष जोशी, आमचे राजेश कुलकर्णी, नंतर राजुरीकर जे असिस्टंट आहेत यांचे CO चे, हे सगळे तिथे गेले जालन्याला. त्यांनी सगळं पाहिलं, सगळं प्रोसेस. आणि त्यावेळेस जेव्हा पाहिलं तेव्हा असं त्यांनी सांगितलं की हे इथे गोडाऊन आहे. गोडाऊनची किल्ली आम्हाला त्यावेळेस मिळाली नाही कारण तो माणूस अवेलेबल नव्हता. आणि 2 दिवस, एकच दिवस मला वाटतं मध्ये गेला आणि मग गोडाऊनची किल्ली मिळाली. पाहिल्यानंतर असं वाटलं की ठीक आहे. पण हे सगळं नंतर लक्षात आलं ज्यावेळेस तो पोलीस कस्टडीमध्ये गेला, त्याच्यावर केस झाली. तर ज्यावेळेस आम्ही तिथे पाहायला गेलो तर इन द मीन टाइम व्यापाऱ्यांनी ज्यांचे हे माल होता तो काढून नेला. कारण आमच्या लोकांना, ज्या लोकांना आमच्या देवळींनी कर्ज दिलं ते नुसते पेपर्स होते आणि त्यांचा माल इथे नव्हता. ज्यांचा माल होता त्यांनी आमच्याकडे पैसे सुद्धा भरले. मला निश्चित सांगता येईल की साधारण 2 कोटी हे प्रोसेस नंतर रिकव्हरी झाली. त्याचं कारण एकच आहे, त्यांच्याजवळ माल होता, त्यांनी त्याच्याप्रमाणे त्यांनी ते पैसे दिले. आता बाकीची प्रोसेस आम्ही सुरू केलेली आहे आणि ती होईल आता. म्हणजे सहकारी बँकांना जे अधिकार असतात रिकव्हरीचे, त्याच्यामध्ये 91, 101 दोन्ही प्रोसेस सुरू केल्या आणि याशिवाय आम्ही सिव्हिल सूट सुद्धा केलाय. आता सध्या हे बंद आहे कोर्ट, त्याच्यामुळे 10 जून नंतर आम्ही ती सबमिट करू. आमची सगळी तयारी झालेली. हे सगळं करण्याचा उद्देश एकच आहे की कुठल्याही पद्धतीने आम्हाला त्यांची जी प्रॉपर्टी आहे ती बँकेला मिळावी आणि बँकेची रिकव्हरी व्हावी. इन द मीन टाइम आता गिरी म्हणून मला वाटतं, गिरी कोणतरी आहे, त्याची 40 लाख वगैरे आले आणि त्यांनी शब्द दिलाय की मंथ एंड पर्यंत मी माझं खातं पूर्ण करतो. तसंच अजून एक आहे. तर मला वाटतंय की साधारण 1 कोटीच्या वर आमच्याकडे अजून या मंथ एंड पर्यंत जमा होतील. बाकी प्रोसेस चालू आहे. नाही, हे जी तुम्ही उत्तरं दिलीत ना, ही तुमचा जो अनुभव आहे त्या अनुभवाला अजिबात पुरेशी नाही आहे. तुम्ही 92-93 सांगितलं की बँकिंग क्षेत्रामध्ये आहेत, पण मला जितकी माहिती आहे त्या माहितीप्रमाणे बँकेत जर एखादं कर्ज द्यायचं असेल तर तुम्ही त्या बँकेच्या कर्जदाराची थोडीशी माहिती घेता. तो लायबल आहे का, तो सक्षम आहे का, त्याच्याकडे तारण प्रॉपर्टी आहे का, त्याने जो माल त्या वेअरहाऊसला ठेवलेला आहे तो अस्तित्वात आहे का, माल अस्तित्वात असून त्याचं इन्शुरन्स काढलंय का, हे कुणी पाहायचं असं. जरी तुम्ही त्या मॅनेजरला अधिकार दिलेले असतील तरी जूनमध्ये कर्ज दिलं, बातम्या आल्यानंतर बँक जाऊन पाहते की बुवा ह्याने काय नेमकं केलेलं आहे. म्हणजे हे कुठंतरी पुरेसं नाही, हे पचन होत नाहीये बँकेत. तुमचं सांगणं हे पचन होत नाहीये. तुम्ही जरी त्याला अधिकार दिलेले असले त्या मॅनेजरला तरी तो तुम्हाला का सांगत नाही किंवा तुम्हाला का कळत नाही. बँका सगळ्या एकामेकाशी जोडलेल्या आहेत. तुमच्या ज्या काही 24-25 शाखा आहेत त्या हेड ऑफिसला जोडलेल्या आहेत आणि तुमच्या मार्च एंडला ते कळलंच पाहिजे होतं. मार्चला तुम्हाला कळलं नाहीये. जेव्हा मराठी महाराष्ट्र बातमी केली त्याच्यानंतर तुम्ही जाऊन पाहिलं की नेमकं काय झालंय. तुम्ही मार्चलाच कळलं पाहिजे होतं. तुमचा जो काही प्रॉफिट आहे तो 8 वरून 4 वर आला, तो का आला हे तुम्ही दाखवलं नाही. आता तोच तुम्ही मायनस करून दाखवला असेल कदाचित. तुम्हाला मार्चलाच कळलं पाहिजे होतं की ह्यांनी खोटाळा केलाय. तुम्ही ते का पाहिलं नाही. सांगतो मी. मार्चमध्ये असं काही झालेलं नव्हतं आणि जूनला कर्ज दिलेलं, जूनला कर्ज दिलेलं सांगितलं ना तुम्ही.
कर्ज द्यायला सांगितलं. बिलकुल. मग ती कर्जाची process- फाईल काय आहे, प्रोसेस? ऐका ना. कर्ज देत असताना माल ठेवला, मालाचं इन्शुरन्स, माल कसल्या पद्धतीचा आहे का, बँकेने स्टॉक केला का, बँकेने सील केला का? एक्झॅक्टली, मी आता तेच सांगतो सगळं तुम्हाला. तुमचा जे प्रश्न आहे हे सगळे अधिकार जे आहेत हे ब्रँच मॅनेजरचे आहेत. बिलकुल. ही सपोज टू डू इट. जी. आणि त्यांनी केलंय का नाही हे आम्हाला केव्हा समजलं, ज्यावेळेस आम्ही वैयक्तिक तिथे जाऊन एकदम उभे राहिलो. मी राजेश त्यावेळेस- कुलकर्णी यांना फोन केला होता. जसं जालना मर्चंटची बँकेची माहिती आली, त्याची बातमी केल्यानंतर मी राजेश कुलकर्णी तुमचे जे काही CEO आहेत त्यांना फोन केलेला होता. आमचं असं काही झालं, माझ्याकडे कॉल रेकॉर्ड आहे त्यांचा, आमच्याकडे असं काही झालेलं नाही, आम्ही फार प्रामाणिक आणि ट्रान्सपरंट आहोत असं त्यांचं म्हणणं होतं. मात्र दुसऱ्या दिवशी त्यांनी काय केलं की गेले बँकेमध्ये आणि ते सगळं त्यांना कळल्यानंतर, आता कळलं म्हणण्यापेक्षा ते त्यांना असं एक फारच असावं कदाचित. तुम्हाला एक मधला गोष्ट सांगायची राहील. एक दिवस अगोदर सुधीर कुलकर्णी जो पूर्वी ब्रँच मॅनेजर होता त्याला आम्ही पाठवलं होतं आणि त्यांनी त्या कुरंगोळे कोण आहे तो कुरंगळे, त्याला घेतलं आणि त्याला उघडायला लावली. त्या दिवशी त्यांनी काय केलं की राजेश कुलकर्णी, राजुरीकर हे इथून निघाले होते. असं ठरलं होतं की सकाळी 8:30ला त्यांनी आम्हाला ते द्यायचं, दाखवायचं. तर तो सकाळी 6लाच आला सुधीरच्या घरी आणि म्हणाला की साहेब आपल्याला थोडीशी गडबड आहे, आपण जाऊन तेवढं पाहून येऊ. आणि त्यांनी मग तिथे काही गेले, फोटो काढले. ते आमच्याकडे सगळे फोटो आले, म्हणजे असं माल आहे वगैरे सगळे. त्यावेळेस बाकी काही इन्स्पेक्शन झालं नाही आणि नंतर एकदम ही पुढची प्रोसेस झाली की त्याला आम्ही अटक केली. मग ते नाही, अटक तर तुम्ही करतच नव्हता. ज्यावेळी बातम्या आल्या पूर्णवादीच्या त्याच्यानंतर सगळी कारवाई तुम्ही सुरू केल्या. माझं स्पष्ट असं म्हणणं आहे की मी कर्ज घेण्यासाठी तुमच्याकडे येतो, माझ्याकडे माल आहे 1 क्विंटल, त्या मालाची पावती घेऊन मी तुमच्याकडे येईल. तुम्ही मॅनेजर आहात, तुम्ही माल आहे का पाहणार आहात, तिथं माल टॅगिंग कराल, माल सील कराल आणि माल त्याचा इन्शुरन्स आहे का हे पाहणार आणि त्याच्यानंतर कर्ज मंजुरी फाईल करणार. मात्र कुठल्याही प्रकारचा सुरुवातीपासून माल नसल्याचं तिथं असताना कर्ज मंजुरी केली तर केली, मात्र त्याच्यावर कारवाई सुद्धा नाही. बँकेच्या कुठल्याही वरिष्ठ ज्येष्ठ अधिकाऱ्याचं, पदाधिकाऱ्याचं काही लक्ष नाही, संचालक नाही, अध्यक्ष नाही, उपाध्यक्ष नाही, कोणाचंही काही लक्ष नाही. नाही, लक्ष त्यावेळेस लक्ष जाण्यासारखा विषय नव्हता मला ते. आणि ज्यावेळेस लक्ष गेलं त्यावेळेस आम्ही सगळं केलं. नाही, तुमचं लक्ष तर आम्ही वेधलंय, आम्ही बातमीदार, आम्ही पत्रकारांनी लक्ष वेधलंय तुमचं की तुमच्या बँकेमध्ये असं झालंय आणि त्याच्यानंतर नाईलाजाने तुम्हाला कारवाई करावी लागलेली आहे. माझा मूळ प्रश्न हाच आहे. असं नाहीये. हे आम्हाला ज्यावेळेस समजलं, तुमच्या बातम्या आल्या हे सगळं मला मान्य आहे. त्या बातम्याचं म्हणजे आम्ही हेही म्हणत नाही, उलट त्याच्याने आम्ही जास्त अलर्ट झालो असं म्हणायला हरकत नाही. परंतु आमची प्रोसेस ही सगळी सुरू झालेली होती आणि त्याला गती मिळाली जास्त. कारण हे अजून जास्त काही आहे का काय जे आपल्याला लक्षात नाही आलं असं काही आहे काय, परंतु तसं काही नव्हतं. ते फक्त आता मी तुम्हाला ते आत्ता म्हणालो की शेवटच्या दिवशी 3 फाईल म्हणजे 4 फाईल अशा होत्या 50-50 लाखाच्या आणि 20-30 लाखाच्या, ज्या पारगावकरांनी सांगितलं की तुझ्या या फाईल आता मंजूर होणार नाही, आम्हाला हे सगळं पूर्ण एकदा इन्स्पेक्शन झाल्याशिवाय. ते कधी म्हणलं असं पारगावकरांनी? कधी म्हटलं? 11-12 काहीतरी तारीख असेल. घडलं जून मार्च नाही आता नाही, आता ही सगळी प्रोसेस झाल्यानंतरच ही कारवाई आहे. माझा आक्षेप हा आहे की कर्ज देताना तुम्ही नियम फॉलो करत नाहीत का? पूर्णवादीवाले पूर्ण नियम फॉलो करतो. हा फक्त जो प्रकार आहे कुठला वेअर हाऊसचा, हा पूर्णवादी बँकेने पहिल्यांदा घेतला, अगोदर दिलेलं नाही. आम्ही ऐका ना, आम्ही याच्या अगोदर परळीला वेअर हाऊसचं कर्ज दिलं होतं, त्यांनी व्यवस्थित फेडलं होतं. मधल्या काळात जवळजवळ 2-3 वर्ष गेली आम्ही वेअर हाऊसचं कर्ज दिलं नव्हतं. हे आत्ता जे प्रकरण आहे हे आमच्याकडे रिसेंट आलं आणि तिथून मागणी आली, त्याच्यामुळे मग आम्ही ही प्रोसेस सगळी सुरू केली होती की आपल्याला करायचंय. पण नियमात जे आमच्याकडे नियम केलेले आहेत कर्ज वितरणाचे ते सगळे आम्ही त्यावेळेस फॉलो केले. कर्ज फॉलो केले नाही असं नाही. प्रश्न फक्त कुठे आला की हे लगेच झालं नाही. आता तुम्ही जे म्हणताय ना की त्या आठवड्यात, त्या 15 दिवसात हे झालं नाही, मार्चला व्हायला पाहिजे. म्हणजे बँक, तुमच्या सगळ्या बँक लिंक्ड आहेत, म्हणजे तुमच्या बँकेमध्ये काय चालतं हे दर दुसऱ्या दिवशी कळतं.
खरं तर तुम्ही सांगितलं की त्या मॅनेजरला तुम्ही पूर्णपणे अधिकार देऊन टाकलेले हा. होते. कधीपर्यंत तुम्ही त्याच्याकडे पाहणार नाही? 6 महिने, वर्षभर, 2 वर्ष, 2 महिने, तसं कधीपर्यंत पाहणार नाहीच नाही? आहे. नाही, असं नाहीये. पाहणार नाही असा विषय नसतो, पाहतोच. फक्त काही वेळेस थोडासा वेळ जातो. आता मार्च मध्ये तेवढं लक्षात नाही आलं. आता नंतर पुढच्या प्रोसेस मध्ये लक्षात आलं. आल्यानंतर प्रोसेस आम्ही बाकीचे सुरू करेपर्यंत हा सगळा विषय सुरू झाला. लक्षात आलं नाही असं नाही. अशा नोट आहेत आमच्या सुहास कुलकर्णीच्या की असं असं आहे, त्याला आम्ही पत्र दिलं, त्याच्याकडनं उत्तर घेतलं, हे सगळं प्रोसेस केली ना. आम्ही केलं नाही असं नाही. परंतु नंतर आता त्यावेळेस अटक का नाही केली त्याला? त्यावेळेस अटक करणं हा पोलिसांचा विषयच प्रकार नव्हता आहे. काही. करतील, तक्रार करतील, त्यांना जर दोषी वाटले तर अटक करतील पोलीस. हा पोलिसांचा विषय आहे. पण तुमच्या चौकटीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. दुसरीकडं बँकेच्या संचालकांकडून किंवा अध्यक्षांकडून पत्रक काढलं जातं, जाहीर व्हिडिओ सुद्धा सादर करतात डॉक्टर जोशी. बँकेची दिशाभूल करण्यात आलेली आहे. बँकेची दिशाभूल 30 वर्षापासूनची बँक, जवळजवळ 1500 कोटी रुपयांचा व्यवहार बँकेचा, असं कुणी येऊन बँकेची दिशाभूल करते? म्हणजे तुम्ही लोकांच्या ठेवीदारांची दिशाभूल केली बँके म्हणजे कुरंगळ असेल किंवा मग यांनी दिशाभूल केली बँकेची, असं म्हणणं होतं. काय मी सांगतो ते बरोबर आता लक्षात. दिशाभूल बँकेची झाली म्हणजे फक्त एका माणसाच्या लेवलला झाली. आमच्या बाकीच्या ब्रँचेसमध्ये किंवा आतापर्यंत एकूण व्यवहारामध्ये असं कधीही कुठे खूप आहेत. माझ्याकडे डॉक्युमेंट्स आहेत तुमच्याही काळामधले. ते नाझर करला 2-1.5 कोटी रुपयाचे कर्ज त्याची बायको आणि ते नाझर कर, तुमच्या काळामधले कर्ज त्यांना माफ केलेले आहेत. दुसरं त्या मुंडेंचं कर्ज मी मागितलं, त्याच्या नावावर 50 लाख रुपयांचं कर्ज आहे. आणि ऑडिट रिपोर्टमध्ये जो जोशी अँड कुलकर्णीच्या रिपोर्टमध्ये 5 कोटी रुपयांचं कर्ज त्यांच्या नावावर आहे. का सगळे हा जो विषय आहे ना, एक वर्ष झालं त्यांचं जो मुंडेंचं जी, पण ते 50 लाखाचं 5 लाख झालेलं आहे. पुढच्या वर्षीचा जो रिपोर्ट आहे दॅट शो दॅट इज करेक्ट. आता तो नंतर येईल नाही माहित नाही, पण आलाय ना, आलाय ना लगेच. पुढच्या वर्षीचा जो रिपोर्ट आहे त्यांनीच केलं, कारण 3 वर्ष सक्सेसिव्ह तेच करतात. तर आलेलं आहे सगळं, काही प्रश्न. त्यांच्याकडे जे काही तारण प्रॉपर्टीज आहेत किंवा मग त्या स्टॅम्प पेपर्स, विविध इश्यूज त्या तुमच्या ऑडिट रिपोर्ट मध्ये दाखल केलेले आहेत. म्हणजे तुम्ही असं म्हणता की बँकेचं एखादं कर्ज जर सोडलं तर फार पारदर्शक सगळी कामं चाललेली आहेत. तसं कुठेही दिसत नाही. माझ्याकडे ऑडिट रिपोर्ट आहेत आणि रोगाडीतून आणता का ते? आता नको, मी तुम्हाला सांगतो हा विषय. आता आपला जो विषय आहे ना तेवढ्या लेवलला आपण पाहू. कारण बाकीचं काय, मी एक सांगतो तुम्हाला की आजही पारदर्शकता तीच आहे जी माझ्या काळात होती. नाही, तुमच्या काळात होती. आता तुम्ही म्हणताय पण आम्ही मान्य करत नाहीये ती पारदर्शक आहे म्हणून. आम्ही मान्य करत नाहीये, कारण तुमच्याकडूनही उत्तर देण्यामध्ये चुका झालेल्या आहेत आता सुद्धा आणि पूर्वी सुद्धा. बँक पारदर्शक आहे असं अजिबात नाही, पण तुम्ही बँकेवर तुमचं नियंत्रण नाही. आणि म्हणून मी माझ्या मागच्या रिपोर्टमध्ये सांगितलं की जे काही परमपूज्य पारनेरकर महाराज आहेत त्यांची स्पष्ट सुभाष जोशी बदनामी करतायत की बँक त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालते खरी, मात्र बँकेमध्ये अशा प्रकारचे अनागोंदी कारभार सातत्याने होत राहिलेले आहेत. आणि मग पुन्हा पारनेरकर गुरुजींच्या मार्गदर्शनाने अशी कशी बँक चालते? म्हणून मी त्यांना सुद्धा आवाहन केलं होतं, तुमच्या माध्यमातून सुद्धा आवाहन करतो पारनेरकर गुरुजींना, महाराजांना, की अशा प्रकारची बँक चालणार असेल तर स्पष्ट तुमची बदनामी करणारी आहे. नाही, असं नाहीच आहे काही. एक गोष्ट आहे की पारदर्शकता ही आजही होती, कालही होती, आजही. डॉक्युमेंट्स आणि राहणार बरोबर तुम्ही ते जिथल्या लेवलला ऐका तुमच्याकडे मग आपल्या ह्याच्यामध्ये डिक्कीमध्ये ज्या गोष्टी निळी फाईल हा चालू दे. हे बंद केले, चालू आहे. हा ना, आपण आता जो हे सुरू केला तो फक्त आताचा जो इश्यू आहे त्या विषयावर बोलण्यासाठी घेतला. माझ्याकडे आता मी काय आहे, मी डॉक्युमेंटरी शिवाय बोलू शकत नाही. आता मी जरी पत्रकारिता करत असलो तरी माझे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत, ते त्यांना माहित आहे पत्रकारिता काय असते आणि काय केल्यानंतर चांगलं होतं आणि काय वाईट केल्यानंतर कसं वाईट होतं हे सगळं त्यांना माहित आहे. म्हणून मी असं बेकायदेशीर आरोप तुमच्यावर लावणार नाही, कुठलेही पुरावे नसताना काही लांछन लावणार नाही. मला अधिकार आहे आणि मला कायद्याची भीती नाही आहे का, म्हणून मी तुम्हाला आकडेवारी सांगितलेली. माझ्याकडे जे ऑडिट रिपोर्ट त्यानुसार मी सगळी माहिती सांगितलेली आहे. नाही, मला तुम्हाला एकच सांगायचं, तुम्ही तो ऑडिट वगैरे हा जो विषय आहे ना आपण वेगळ्याच बसून सोडू. आता मला त्याच्यात मी
असाच बसलेलो आहे, माझ्याजवळ काही माहिती नाहीये. हम्म. मी नक्की तुम्हाला त्या बाबतीत सगळं सहकार्य करीन आणि बोलेन. नाही, मध्यंतरीच्या काळामध्ये आता तुम्ही बीड सोडलं, तुमच्या विश्वासावर अनेक लोकांनी ठेवी ठेवल्या, आजही आहे. तुमच्याच घरी ठेवले म्हणून ठेवल्या. आजही आहे. आता तुम्ही बीड सोडलं, त्यांना कोण वारस आहे म्हणजे तुमच्या विश्वासात ठेवलेलं आहे? असं काही नाही. मी सोडलं बीड तरी मी आजही मी बीड मध्ये काम करतोय. जी. आणि वैयक्तिक एक माणूस असं नसतो ना. हम्म. जरी डॉक्टर निरंतर काम करताय, हम्म. त्यांच्या नावाने काम चालू आहे, तरी फक्त निरंतर बँक चालवत नाही, चालवतात सर्व संचालक मंडळ, नियमाने सगळं चालू असतं. प्रत्येक गोष्टी नियमाने होतात, पाहिलं जातं. आता अशा ज्या काही अशी जी चूक आहे झाली ना, आम्ही मान्य केली नाही. आम्ही ते नाही म्हणाल की चूक झाली नाही म्हणून. आता सोडू, रिकव्हरी करू, काहीतरी आता process रिकव्हर करू. म्हणजे ठीक आहे, हेच म्हणणं आहे पहिल्यापासून. बँक आहे 1500 कोटी रुपयांची. आता सांगायला आकडा फार मोठा वाटतो. हा. आता सगळी 1500 ठेवी थोडीच आहेत. ठेवी 800-900 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. हा, हे- नाही असेल, पण त्यामधूनही ठेवी 800-900 कोटी रुपयांची हा, आहेत. हा. आणि त्याच्यामधूनही अशा प्रकारचे फुटाण्यासारखे कर्ज वाटले जाणार असतील, ठेवी सुरक्षित राहतील कशा? नाही. कर्ज फुटाण्यासारखे वगैरे काही वाटले जाते. हे एकच कर्ज असं आहे ज्या ठिकाणी बँकेकडून उशीर झाला ते सर्व याच्यामध्ये पुढचं व्हायला. परंतु असं नेहमी होतं का? नाही, नेहमीच सर्व- होत आहे. मी तुम्हाला आता डॉक्युमेंट्स सगळे तुम्ही तर म्हणताय ना, आता ठीक आहे, हरकत नाही. माझ्याकडे आता ते आणतंय कागदपत्र सगळे, ते सातत्याने होत आलेले बँकेमध्ये. ह्याच्यावर कधी आळा बसणार आहे? म्हणजे तुमच्या, मी आता माहिती ओळखलेली, एका प्लॉटची 25 लाख रुपये किंमत आणि त्याला 3-3 कोटी रुपये तुम्ही कर्ज देऊन टाकलेलं आहे. ती डॉक्युमेंट्स एव्हिडन्स ज्यावेळेस माझ्याकडे येतील त्यावेळेस मी फ्लॅश करेल असते. मात्र तो तुम्ही अशी नियमावली करत असाल म्हणजे बँक त्यासाठीच उभा केली आहे. मला वाटतं आता हे बंद करा. सुरू आहे ते. नाही, आता बंद करा, कारण आपण वेगवेगळ्या विषयावर बोलतोय. नाही, हा बँकेच्या संबंधितलाच विषय आहे. नाही, ऐका ना, हा. मी आज म्हणजे त्या परिस्थितीत बोलण्याच्या नाही बसलेलो. हा, ते सगळे त्याच्यामुळे म्हणलं की तुम्ही आता बंद करा, आपण तुमचे जे प्रश्न आहेत ते बसून सोडू. नाही, ते प्रश्न ते हितही झाले पाहिजेत, प्रेक्षकांना एक कळलं माणसाचे पाहिजे. प्रश्न नाही आहेत, जी. तो वैयक्तिक थोडंच येते. जी जी, म्हणून मला मान्य येते. बिलकुल बिलकुल. आणि मला हेही मान्य आहे, मला 100% खात्री आहे की याच्यामध्ये कुठेही अपारदर्शकता, गैरव्यवहार असे कुठेही झालेले नाहीत. आमचे संचालक सगळे व्यवस्थित काम करतात, काही अडचण नाही आहे मला. नाही, तुम्हाला अडचण नसेल, हा. संचालकांना अडचण नसेल, मुख्य अधिकाऱ्यांना अडचण नसेल, तिथल्या कर्मचाऱ्यांना अडचण नसेल, तुमच्याकडच्या काही पिऊन लोक असणारी तिथं आज मुख्य कार्यकारी उपमुख्य कार्यकारी आधी बसलेत, त्यांच्या प्रॉपर्टी जर पाहिले आपण तर कसे काही इन्कम कुठले आहे त्यांच्या, फार झालं तर सुरुवातीला 10,000 रुपये, 15 ते 20-50 हजार रुपये पगार असेल, आज लाख रुपये असेल. काय इन्कम आहे? इन्कम ऑफ सोर्स त्यांचा की 5-5 कोटी रुपयांची त्यांच्याकडे प्रॉपर्टी आहे, घर आहे, बंगले, गाड्या आहे. 5 कुठून कोटी? येतं? 5 कोटी? हो, असं? मग कुठून येत आहे हे सगळं? म्हणजे आमचा नाही, थेट सवाल आहे, आमचा आरोप आहे, हे बँकेच्या अशा बेसिकली प्रकारे- मला हे मान्यच नाही. नाही, बँकेत हे सगळं चाललेलं आहे, तुम्हाला मान्य नाही आहे? नाही, तुम्ही काय म्हणताय हे? हा, ते मी सिद्ध करेल ना, सिद्ध करेल मी, पण ते बरोबर नाही असं माझं म्हणणं आहे. म्हणजे मी 100% तुम्ही काय म्हणताय हे बरोबर नाही हे मला मान्य आहे, परंतु असं नाहीये. प्रॉपर्टी, आता समजा माझा एक कर्मचारी घेतला, जी, त्या कर्मचाऱ्यांनी त्याचे बाकीचे सोर्स म्हणजे त्याचं घर आहे, त्यांची मुलं आहेत, त्याचं शेती विकली आणि त्यांनी काही खर्च सगळे मिळून केला. सोर्स म्हणजे असं मी- काहीतरी आम्ही केलं आता असेल. याच्या अगोदर मी असंच म्हटलं की मी असं कुणावर आरोप करूच शकत नाही. आपण सगळे मिळून जर सोर्स त्यांचे चेक केले तरी ह्या सगळ्या गोष्टी मिळून होतात, म्हणून आक्षेप निर्माण होतो, म्हणून सवाल निर्माण होतो ह्या सगळ्या गोष्टी. बाकी काही सवाल नाहीये. माझं प्रामाणिक हेच म्हणणं आहे, म्हणजे तुम्हाला किंवा बँकेला कोंडीत पकडायचं आहे, बँकेची बदनामी करायची आहे असं अजिबात नाही आहे. मी सुरुवातीपासून सांगत आलो आणि आताही तुम्हाला सांगतो, मी जबाबदारीने सांगतो की कुठल्याही प्रकारची बँकेशी माझं वैर नाही आहे. पण काय आहे की बँकेत 2 लाख रुपयांचं कर्ज जर घेऊन काढायला जर तुम्ही जात असाल तर 2 लाख रुपयांच्या कर्जासाठी सुद्धा तुम्हाला काय करावं लागतं, सगळे स्टॅम्प पेपर, फाईल्स हे सगळ्या काढाव्या लागतात तुम्हाला. हे सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असतात. मात्र 2-2, 4-4 कोटी रुपयांची कर्ज ही अशीच वाटून टाकली जातात, म्हणून हा आक्षेप आहे, बाकी काही कारण नाही. हे सगळे डॉक्युमेंट्स एव्हिडन्स आहेत आपल्याकडे. कडा कारखान्याला कर्ज दिलं विनाकारण, एक सहकारी संस्था एखाद्या संस्कारी संस्थेला एक कर्ज लक्षात देऊ घ्या शकत तुम्ही, नाही. काय- काय- 50 लाख रुपये असंच माफ करून टाका. इसवी सन, हो बिलकुल, आता भीमराव धोंडेंना कर्ज दिलेले, हो. केस चालू आहे सगळी. आणि त्यावेळेस एक लक्षात घ्या, त्याच्यात नियमबाह्य काहीच नव्हतं.
नियमबाह्य काय नाही. मी आता म्हटलं ना, एक सहकारी संस्था आहे दुसऱ्या सहकारी संस्थेला कर्ज देऊ शकत नाही. पण आम्ही पत्र दिलं सरकारचं, त्यांच्याकडनं आमच्याकडे एनओसी आलं. आम्ही एनओसी न घेता कसं देऊ कर? हा ऑडिट रिपोर्ट आहे जोशी कुलकर्णीचा ह्याचा स्पष्ट सांगितलेलं आहे याच्यामध्ये. हे कर्ज जो पहिलेच मला मुंडेंचा फोन आला की माझ्याकडे 5 लाख रुपये कर्ज आहे, 50 लाख रुपये, 5 कोटी रुपये कुठून आलं? याच्यामध्ये दुसऱ्यांदा चेक केल्यानंतर सुद्धा ते 5 कोटी रुपये भरलं कर्ज. बघा हे तुम्हीच पहा आकडा. मुंडे मालिक मोतीराम यांच्यामध्ये त्यांनी जे काही बँकेचं सगळं तारण कर्ज ठेवलं होतं, त्यांनी स्टॅम्प पेपरवर तिथलं तलाट्यात सह्या नाहीत, तलाट्यांचे व्हेरिफाईड अटेस्टेड नाहीये, अशाच लोकांना हे सगळे कर्ज देऊन टाकलेले आहेत. अशीच पूर्ण पेपर आमच्याकडे असतील. मी आता इथं मी म्हणून तुम्हाला म्हणालो की हे सगळे विषय आत्ता नको, मी तुम्हाला बसून वेगळे वेगळे काढतो. काल असं ठरलं होतं का? नाही, आपण बिलकुल बसू. विषय ठरला त्या विषयावर बिलकुल त्याच्यावर बसू. माझं काही म्हणणं नाहीये. जे काही डॉक्युमेंट्स इव्हिडन्स आहेत, मी असं बोलत नाही म्हणून मी म्हणलं तुम्हाला की माझ्याकडे ऐका धन्वे, तुम्ही असं काही बोलत नाही हे मला मान्य आहे, परंतु माझंही म्हणणं लक्षात घ्या. बिलकुल तुमचं म्हणणंच ऐकून घेण्यासाठी आलो. म्हणजे माझं म्हणणं असं आहे की आमच्या कामातली पारदर्शकता आहे तशीच आहे, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. आणि माणूस एखाद्या वेळेस चूक झाली असेल म्हणजे तो सारखाच चुका करतो असं नाही. आणि जे तुम्हाला जे व्यवहार असे दिसतात त्या व्यवहारामागे पेपर्स इथं नसतील, कुठे असतील, त्यांच्याजवळ काही असेल. असं कधी होणार नाही की पेपर नसताना त्याला कर्ज दिलं. नाही असंच आहे सगळं. तुम्ही आता एक काम करू, आपण इंटरव्ह्यू इथं थांबू, आता थेट बँकेत जाऊ आणि हे क्रॉस चेक करू. आपण हे जो ऑडिट रिपोर्ट आहे ह्याला थेट क्रॉस चेक करू आणि कुठले पेपर त्याच्यामध्ये नाहीये ते आता आपण थेट पाहू आणि कॅमेरा बंद ठेवून जाऊ. आपण थेट बँकेत जाऊ आणि हे कागदपत्र क्रॉस चेक करू. आपण तुम्ही वारंवार हेच म्हणताय की बँक फार पारदर्शकपणे काम चालतोय आणि मी पाडा आखतोय ना, मी मोजतोय पाडा, या तारखेला या लोकांची अशी कर्ज तुम्ही दिलेली आहेत. आणि तुम्ही जरी मान्य करत नसला तरी मी स्पष्ट मान्य करतो, माझा थेट आरोप आहे पूर्णवादी बँकेवर. फुटाण्यासारखे कर्ज तुम्ही वाटले. चुकत आहे ना ते 100%. आता हे कर्ज आपण हे सगळे घेऊन तुम्ही त्याच्यावर हात मारा, माझं काही म्हणणं नाही, तो तुमचा अधिकार आहे. परंतु असं एकही कर्ज असणार नाही ज्याला तारण घेतलं नाही, पेपर वर्क केलं नाही. जालना मर्चंटचं एकही तारण म्हणजे चक्क एकही रुपया, एक दाणा तिथं माल नसल्यावर कर्ज दिले 10 कोटी रुपये. कुठे? पूर्णवादी जालना शाखेतून तुमच्या ऐका ना, एकही दाणा नव्हता तुम्हाला सुद्धा नव्हता, त्याच्यावर कर्ज 10 कोटी रुपये दिले. अरे तुम्हाला मी तेच सांगतोय, पहिल्यांदाच सांगितलं की ह्याच्यामध्ये बँकेल डॉक्टर जोशींनी जे सांगितलं की आम्हाला फसवलं गेलं. आणि फसवलं कोणी? त्या करंगोळ्यांनी आणि आमच्या बँक मॅनेजर. पुन्हा त्याला प्रतिप्रश्न आहे, जर तुम्हाला असं रस्त्यावर फिरणारा फिरस्ती माणूस जर फसवत असेल 10 कोटी रुपयांना, तुम्ही बँक कशी काय चालवतो तुम्ही? नाही तो कसा फसवू शकतो? हा मग कसं फसवलंय? ऐका ना, तो अटकला ना लगेच. अहो तो अटकला, पण ते 10 कोटी कोण देणार? ते पैसे तर वसूल करणार. बँकच म्हणणं आहे आमच्याकडे जर 900 कोटी रुपये आहेत, 1500 कोटीची बँक आहे आणि 8 कोटी रुपये काहीच नाही आमच्यासाठी. नाही एक लक्षात घ्या, बँक पूर्ण रिकव्हरी करणार. बँकेजवळ रिकव्हरीचे सगळे अधिकार आहेत आणि हे सगळे पैसे आजच आतापर्यंत आमच्याकडे 3.5 कोटी जवळजवळ रिकव्हर झाले. बाकीचे होते. नाही, माझा आक्षेप तोच आहे. तुम्ही कारवाई आम्ही केली. ज्या दिवशी मराठी महाराष्ट्राची बातमी आली त्याच्यानंतर तुम्ही खडबडून जागे झाला, तेही फारस म्हणून झालेत असा माझा थेट आरोप आहे. आजपर्यंत मार्चला सगळ्या गोष्टी कळतात तुमच्या. मार्चचा आर्थिक महिना जो आहे तो मार्च, कुठल्या बँकेमध्ये कुठून नफा तोटा झाला, कुठून काय झालं, कुणी कर्ज दिले, कोण बनावट केलाय, कुठला जो तुमचा देवळे असेल शिरीष देवळे त्यांनी काय केलंय तुम्हाला मार्चला कळलं पाहिजे. नाही तुम्हाला? ऐका ना, तेव्हा तसं नव्हतं झालेलं. लक्षात जेव्हा आलं त्याच्यानंतर गोष्टी पुढे हालचाली होतात, तेव्हाच नव्हतंच तसं काही. तुमची उत्तर जी आहेत ना साहेब, ती पूर्णपणे निराधार आहेत, सगळी खोटी उत्तर आहेत. तुम्ही असं म्हणणंच चूक आहे ना. मग मी पुरावे देतो तसे तुम्ही पुरावे दिले पाहिजेत मला, की तुम्ही जे आकडे सांगताय तुम्ही चुकीचे आहेत. कुरंगळणी कर्ज दिले ते योग्य आहे, तुमच्या देवळे दिलेलं कर्ज योग्य आहे. मला सांगितलं की कुरंगळीला दिलेलं कर्ज योग्य नाही, पहिलं वाक्य आहे माझं. ठीक आहे, थांबू आपण इथं. मराठी महाराष्ट्र प्रेक्षकांना मी जाहीर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि डॉक्टर साहेब माझ्यासोबत होते. प्रश्नांची उत्तरं दिलीत, मात्र ते काही पोषक उत्तर नाहीये, ते हजमच होत नाहीये, पचनच होत नाहीये. त्यांनी जे सांगितलं, मी आता डॉक्युमेंटरी एव्हिडन्स त्यांना सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, मात्र ते उत्तर देत आहेत. मात्र बँकेची बाजू ठीक आहे, बँकेची बाजू त्यांनी घेतली पाहिजे, बँक टिकली पाहिजे. सुरुवातीपासून माझंही असं म्हणणं आहे
बँकेला कुठल्याही प्रकारचा धक्का लागू नये. मात्र जर बँकेत राहणाऱ्या कुंपणाने शेत जर खाल्लं किंवा बँकेत राहणाऱ्या लोकांनी जर बँक पोखरली तर कशी टिकणार आहे ती? एक एक खांब ते पोखरून खाणार असतील. एक मिनिट मला बोलायचंय. जी, तुम्ही आता जे बोललात ते 100% चूक आहे. बँकेत जे संचालक आहेत त्यांचा इथं कुठेही हात नाहीये. नाही, संचालक हात नाहीच आहे म्हणलो मी. संचालकाचं म्हणलो नाहीये मी, मुख्याधिकाऱ्यांचं म्हणलो नाहीये, अध्यक्षांचं म्हणलो नाही, पण त्यांचं नियंत्रण अजिबात नाही आणि त्यांचे नियंत्रण नसल्यामुळे बँक वाऱ्यावर आहे. हे फक्त एका केसमध्ये झालेलं आहे आणि ते नियंत्रण चुकलेलं आहे. वेळ लागला याशिवाय काही नाही. आहेत. बरं, तुम्ही आताच म्हणलात आणि 50 लाख रुपये धोंडेंना दिलं आणि ते केस चालू आहे कोर्टात. कसं? नाही, मी आजही तुम्हाला सांगतो दिले ना बँकेला, केस चालू आहे. मिळणारच. कधी आता बँक धोंडेंचे पैसे 50 लाख कधी दिले तुम्हालाच माहित आहे. आज कशी रिकवर होणार ते? काय धोंडेनं कोणत्या वर्षात कर्ज दिलं, त्यावेळेस काय परिस्थिती होती, थोडा विचार करा तुम्ही. ते देताच येत नाही ते मुळात. त्याच्यामुळे मी म्हणलं की तुमचे प्रश्न जे आहेत हजम होत नाहीत. प्रेक्षकांना माझं आव्हान आहे की बँकेमध्ये ज्या गोष्टी आता त्यांनी सांगितलं की फार पारदर्शक आहे, चांगली गोष्ट आहे, बँक पारदर्शक राहिली पाहिजे आणि सगळे व्यवहार पारदर्शक झाले पाहिजेत. मात्र ते मान्य करत नाहीत की बँकेनं काही चुका केल्या आहेत म्हणून. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळतील आणि मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून सुद्धा काय नेमकी सत्यता आहे हे आपल्याला पाहता येईल. कॅमेरा पर्सनचा मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज.